लोकसभा निवडणुकीनंतर विशाल पाटलांनी सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठीशी राहणार असं जाहीर सभेतून सांगितलं। दिल्लीत विधानसभेकरता एकत्र राहण्याचा शब्द दिला होता, मात्र मतदारसंघात येऊन विशाल पाटलांनी ठाकरे आणि महाविकास आघाडी विरोधात भूमिका जाहीर केली आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली। सगळ्यांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे। मवियाला भाजपचे मिंधे सरकार, भाजप प्रणित महाराष्ट्र द्वेष्टी सरकार आहे, महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, ते घालवायला आम्ही कामाला लागलो आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले। मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात सुहास भैया तुम्हाला मिळावा। आम्ही काही घाबरत नाही, म्हणजे मी परवा सोडवूनही आलेलो आहे। आम्हाला कोण बोलायचं कारण नाही, कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसतंय तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळतंय, आणि त्यामुळे आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीशी राहणार आहे। ह्यात काय दरवाची गरज आहे, प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनं उभा राहावं। सगळ्यांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे। आपण पाहत असाल महाविकास आघाडीचे जे खरे घटक आहेत, आम्ही सगळे जे मित्र पक्ष आहोत, आम्हाला भाजपाचं जे मिंदे सरकार आहे, भाजप प्रणित महाराष्ट्र द्वेष्टी सरकार आहे, महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, ते घालवायला आम्ही इथे कामाला लागतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झेडपीच्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। पैठण तालुक्यातील केकत जळगावमध्ये सुमारे 250 विद्यार्थ्यांना बिस्किट खाल्ल्यानं विषबाधा झाली। आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे, पण